नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी काजल हवलदार। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? देवदर्शनाला जाऊ नका, तुम्हाला देव भेटणार नाही, बोलणारा देव मीच आहे। सोलापुरात भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वरांचं वादग्रस्त विधान। कुठेही जा, देवीला जा, देवाला जा, कुठेही जा, तुळजापूरला जा, पंढरपूरला जा, कुठेही जा, मात्र देव पेटणार नाही, तो बोलणार नाही, बोलणारा देव मी आहे। जर त्या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर सावेडी येथील वैदुवाडीत 84 लाख रुपये हस्तगत, पोलीस इन्कम टॅक्सची संयुक्त कारवाई। आमचेच बंधू पवारांची लाचारी करत आहेत, अजून किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार? नगरमध्ये पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात। प्रीतम त्यांची पात्रता काय असा प्रश्न विचारतात आणि तुम्हाला दोन वाक्य बोलता येत नाही, त्या नेत्यांची पात्रता विचारा वाटली नाही तुम्हाला? मला विचारला लोकांनी, मला काही कुणावर टीका करायची नाही, मला कुणावर वैयक्तिक पातळीवर टीका करायची नाहीये, पण मला त्यांना प्रश्न विचारला इंटरव्ह्यू मध्ये की रोहित पवार जे राम शिंदेच्या वाट्याला आलेत, बरोबर आहे का, आणि पार्थ पवार यांच्यामध्ये कोण उत्कृष्ट नेता आहे असा प्रश्न आमच्या भावाला विचारला टीव्हीत। त्यांनी सांगितलं रोहित आणि पार्थ हे महत्वाचं नाही, पवार हे महत्वाचे, पवार। अरे किती चमचेगिरी करणार आहे तुम्ही, किती चमचेगिरी करणार आहे? स्वतः कोणाला सगळ्या परिवाराला उमेदवार दिले, पण इथे परिवारवाद आहे म्हणे सुजय विखेंचा, तिथे म्हणे घराणेशाही आहेत, मुंडे साहेबां बीड जिल्ह्यातली घराणेशाही संपवा। काय घराणेशाही आहे? वडील हयात नाहीयेत म्हणून एक मुलगी लोकसभेला उभी राहिली आणि वडिलांनी आदेश दिला समाज। परभणीत किरकोळ कारणावरून शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडेंची हत्या, आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर। शरद पवार 4 खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात। भाजपने 4 जागा जिंकल्या तर शरद पवारांना दिल्लीत राहण्यासाठी घर शोधावे लागेल, चंद्रकांत पाटलांची टीका। 4 खासदार घेऊन ते दिल्लीत जातात आणि सगळ्या जगाशी बार्गेन करत बसतात। ते नाही असं झालं की दिल्लीमध्ये जाऊन राहायचा कुठे प्रश्न पडेल ना। साताऱ्यात एकच राजे डॅशिंग शिवेंद्र राजे, नरेंद्र पाटलांची शिवेंद्र राजेंवर स्तुतीसुमनं, राजकीय चर्चांना उधाण। एक नोट एक वोट ही राजू शेट्टी यांची नौटंकी, पायाखालची वाळू सरकत असल्याने त्यांची जीव ही घसरत चालली आहे। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची शिरोळ येथे टीका। सांगली लोकसभा भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचाराचा झंझावात, मॉर्निंग वॉक पासून रात्रभर नागरिकांच्या भेटीगाठी। सत्ता आणि पैशासाठी दोन्ही पक्ष एकत्र, रत्नागिरीत नारायण राणेंचा शिवसेना भाजपवर घणाघात। जशी निवडणूक जाहीर झाली तशी यांनी युती परत केली आणि गळ्यात गळा घालून आता फिरू लागले, एकमेकांबद्दल चांगलं बोलू लागले। उद्धव ठाकरेंनी माननीय मोदी साहेब पंतप्रधान या देशाचे आणि भारतीय जनता पक्षाचे माननीय
अध्यक्ष अमित शहा या दोघांवर पण एवढी भयावह टीका केलेली आहे, गंभीर आणि खालच्या थराला जाऊन टीका केलेली आहे. अफजल खानाचा उल्लेखही करून टीका केलेली आहे. आणि आता गांधीनगरला काल मी फोटो पाहिला, फॉर्म भरायला हजर. हा दुतोंडीपणा उद्धव ठाकरेचा आणि सत्तेचा स्वार्थ जो आहे हा पैशासाठी आहे आणि पैसा सत्तेसाठी, हे समीकरण घेऊन दोन्ही पक्ष जे एकत्र आलेले आहेत, यामध्ये शिवसेना मागील 5 वर्ष सातत्याने भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अमित शहा यांच्यावर सातत्याने टीका करत राहिलेले आहेत. आणि या सगळ्याला कारण आता शिवसेनेने युती करायला सत्ता हवी आहे, पैशासाठी. एकमेव कारण आहे. मजबुरी कोणाची होती युती करायची? नेमकं सरेंडर कोण कोणासमोर झालं हे सांगू शकता? शिवसेना सरेंडर झाली. आणि परभणीत मैं भी चौकीदार कॅम्पेनकडे कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ, बऱ्याच खुर्च्या रिकाम्या. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो.